आजची ही बातमी फक्त बातमी नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सामाजिक जीवनातील सर्वात मोठा धक्का आणि त्याच वेळी सर्वात मोठा सुखद चमत्कार ठरली आहे. बारामतीतून जी दृश्य आता समोर येत आहेत त्यावर तुमचा माझा कुणाचाच एका क्षणात विश्वास बसणार नाही. पण जे घडलंय ते डोळ्यांसमोर आहे आणि ते नाकारता येणार नाही. गेल्या काही तासांपासून किंबहुना काही दिवसांपासून ज्या एका गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखून धरला होता, ज्या एका घटनेमुळे बारामतीच्या गल्लीबोळापासून ते मंत्रालयाच्या दालनापर्यंत सर्वत्र भयाची आणि शोकाची लहर पसरली होती, त्या घटनेला आता एक अकल्पनीय वळण मिळालंय. अजित पवार यांच्या विमानाचा जाणून बुजून अपघात करण्यात आला असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत नव्याने आपले मुद्दे मांडत शंका उपस्थित केल्या आणि आरोपही केले. विमानात अधिक इंधन असल्यानेच मोठा स्फोट झाल्याची आमची शंका खरी ठरत असल्याचं म्हटलं आहे. टॉयलेटच्या मागे असणाऱ्या जागेत अधिक इंधन ठेवण्यात आलं होतं. तिथेच हा ब्लॅक बॉक्स असतो. आधी हे कॅन आणि नंतर पंख्यातील इंधन जळालं असं रोहित पवार म्हणाले आहेत. विमान मुद्दामून आदळण्यात आलं. मुंबईवरून हे विमान जात असताना इंधन भरलं होतं. हैदराबादला इंधन भरू शकला असता. महाराष्ट्रात इंधन स्वस्त मिळतं असा युक्तिवाद असेल तर सुरतमध्येही इंधन स्वस्त आहे. टाकीत आणि आत पण इंधन घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय होतं? मुद्दामूनच त्याचा वापर करून हा घातपात झाला असावा. या घातपात असून इंधन जास्त असल्याने स्फोट होईल ही शंका खरी ठरताना दिसत आहे. त्यांनी अधिकृतपणे DGCA सांगितलं नव्हतं. एकतर उड्डाण करायला नको होतं. विमान मुद्दामून आढळण्यात आलं अशी आम्हाला शंका आहे असं रोहित पवार म्हणाले आहेत. लेहरजेट विमान भारतात रजिस्टरच होऊ शकत नाही. विमानाला रंग द्यायचा असेल तर ते पुन्हा कंपनीत पाठवावं लागतं. मात्र N80PQ हा नंबर रंग मारल्यानंतर दिसत नव्हता. आग लागल्यानंतर तो दिसू लागला. आम्ही चौकशी केली असता हा अमेरिकी रजिस्ट्रेशन नंबर आहे असं रोहित पवारांनी सांगितलं. लेहरजेट विमान भारतात रजिस्टरच होऊ शकत नाही. DGCAच्या काही अधिकाऱ्यांचा वापर करून त्यांनी रजिस्टर करून घेतला आहे असा दावाही त्यांनी केला. ब्लॅक बॉक्स 1100 डिग्री सेल्सिअसला तरच फटका बसू शकतो. त्यात व्हॉइस रेकॉर्डिंग आणि FDR असतो. ते 6000 मीटर खोलीपर्यंत 1 महिना पाण्यात टिकू शकतं. आपल्याला तिथे बरेचसे कागद न जळालेले दिसले कारण आगीचा भपका काही वेळासाठी असतो. विमानाची बॉडी 635 डिग्रीला वितळते. ब्लॅक बॉक्स जवळची बॉडी जळालेली नाही, त्यामुळे छेडछाड झाली असं आमचं ठाम मत आहे. आमचं आज प्रेझेंटेशन होतं म्हणून उगाच काहीतरी माहिती दिली असावी असाही दावा त्यांनी केला. तपासाला इतका वेळ का लागत आहे? मी सत्तेत नसतानाही इतकी माहिती मिळवू शकतो, मग तुम्हाला का मिळत नाही? 2 दिवसात येऊ शकणारा रिपोर्ट अजून का आलेला नाही? जो यामागे आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले आहेत. VSRवर कारवाई का होत नाही? रोहित सिंग नावाचा जो VK सिंगचा मुलगा आहे त्याचं जयपूरला लग्न होतं. या लग्नात महाराष्ट्रातील सत्तेतील अनेक जण होते. आंध्र प्रदेशातील TDP पक्षाचे प्रमुख नेतेही होते. मग VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता आणि आज जेव्हा कंपनीवर कारवाई करायची असते तेव्हा ती का केली जात नाही? दादांचा अपघात झाल्यापासून राज्याचे मंत्री VSRने प्रवास का करत आहेत? इतर राज्यातही ते का चालू आहे? सत्तेतील बरेच लोक VSRच्या मालकांशी निगडीत आहेत. त्यांच्यासोबत अनेक व्यवसाय आहेत. कोण आहे हा माणूस? अशी विचारणा रोहित पवारांनी केली आहे. रोहित सिंग आज भारतात नाही. अपघात झाल्यानंतर अमेरिकेत गेला आहे. ज्या कंपनीच्या माध्यमातून अपघात झाला तो भारतात नाही. त्याला बाहेर जाण्यास मदत कोणी केली? या कंपनीला वाचवण्याचं काम केलं जात आहे. पैसा, मैत्री टिकवण्यासाठी मदत केली जात आहे. VSR कंपनीवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. आपण सर्वांनी ती चर्चा ऐकली होती. त्या अफवा किंवा त्या बातम्या कानावर पडल्या होत्या की दादा आता आपल्यात नाहीयेत किंवा दादांचं काहीतरी बरं वाईट झालंय. लोकांच्या मनात शंका होती, भीती होती आणि डोळ्यात पाणी होतं. बारामतीच्या सिल्वर ओक असो किंवा दादांचं निवासस्थान, कार्यकर्त्यांची झालेली गर्दी आणि त्या गर्दीत पसरलेली स्मशान शांतता हेच सांगत होती की काहीतरी विपरीत घडलंय. पण नियतीचा खेळ कुणालाच कळत नाही आणि आज तो खेळ पुन्हा एकदा उलटा फिरला आहे. ज्या दादांना आपण गमावलंय असं वाटत होतं, ज्यांच्याबद्दलच्या नको त्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, तेच दादा, होय तेच दादा आता काही क्षणांपूर्वी जिवंतपणे आणि सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचले आहेत. हा नक्की चमत्कार आहे की देवाचा आशीर्वाद हे समजायला मार्ग नाही. पण दादांना आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आहे. ही घटना नक्की कशी घडली? दादा नक्की कुठे होते?
आणि ज्या परिस्थितीला मृत्यूचा सापळा मानलं जात होतं त्यातून दादा सही सलामत कसे बाहेर आले, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला या घटनेच्या मुळाशी जावं लागेल. सकाळपासूनच बारामतीमध्ये एक वेगळंच वातावरण होतं. काहीतरी अघटित घडल्याची कुणकुण लागली होती. पोलिसांचा ताफा आणि कार्यकर्त्यांची धावपळ हे दृश्य सांगत होतं की परिस्थिती सामान्य नाही. ज्या दादांच्या एका आवाजावर बारामती उभी राहते त्यांच्याबद्दलच्या अशा भयानक बातमीने सर्वांचे पाय जमिनीखालून सरकले होते. लोक देवाचा धावा करत होते, काही जण आक्रोश करत होते. दादा तुम्ही परत या, हीच एक हाक बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत होती. आणि कदाचित याच हाकेने, याच जनसामान्यांच्या प्रेमाने आणि त्या अज्ञात शक्तीने हा चमत्कार घडवून आणला असावा. कारण ज्यावेळी सर्वांच्या आशा मावळल्या होत्या, जेव्हा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि भीती अधिक गडद होत होती, त्याच वेळी अगदी अचानक दादांच्या घरासमोरच्या रस्त्यावर एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीकडे पाहून कुणालाच अंदाज आला नाही की आतमध्ये कोण आहे. नेहमीचा ताफा नव्हता, नेहमीचा लवाजमा नव्हता. फक्त एक गाडी आणि त्यातून उतरलेली ती व्यक्ती. जेव्हा गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दादा खाली उतरले तेव्हा तिथे उपस्थित हजारो लोकांच्या गर्दीत एक क्षणभर असा सन्नाटा पसरला की जणू काही काळ थांबला आहे. कोणालाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हे स्वप्न तर नाही ना, हे भास तर नाही ना, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे राहिले. पण जेव्हा दादांनी हात उंचावला, जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ते जुने परिचित हास्य उमटलं, तेव्हा त्या शांततेचा भंग एका प्रचंड जयघोषात झाला. पण मुद्दा इथेच संपत नाही. दादा परत आले हे जितकं सत्य आहे तितकंच रहस्यमय हे आहे की ते परत कसे आले. मधल्या काळात नक्की काय घडलं होतं. जे लोक म्हणत होते की आता सर्व संपलं, त्यांचे दावे खोटे कसे ठरले. यामागे नक्की काय तर्क आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि दादांच्या निकटवर्तीयांकडून समजलेल्या गोष्टींनुसार हा प्रकार एखाद्या चित्रपटापेक्षाही अधिक थरारक आहे. ज्या संकटात दादा सापडले होते किंवा ज्या अपघाताची चर्चा होती त्यातून वाचणे हे मानवी शक्तीच्या पलीकडचं होतं. तिथे नक्कीच काहीतरी दैवी शक्ती उभी राहिली असावी. काही प्रत्यक्षविंचींनी तर असंही म्हटलंय की दादा ज्या परिस्थितीतून बाहेर आले तिथे मृत्यू साक्षात समोर उभा होता. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, तसंच काहीसा प्रकार इथे घडला आहे. दादांचं हे पुनरागमन म्हणजे केवळ त्यांचा पुनर्जन्म नाही तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या आशेचा पुनर्जन्म आहे.